इराक, इस्रायल आणि अमेरिका युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे आणि युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. आणखी काही दिवस चालण्याची शक्यता आहे. माझ्यासोबत संरक्षण तज्ज्ञ निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. सर, काय सांगणार? खामेनीच्या मुलाकडे आता सूत्र दिलेली आहे असं कळतं इराणनं. हा जो खमेनी आलेला आहे सध्या, हा जे यांचे पहिले खमेनी होते त्यांचा मुलगा आहे अली खमेनी. ज्यांनी शाह रजा पहलवीची राजवट जी आहे ती 1978-79मध्ये उलटवून पाडली होती आणि तालिबान सरकार पहिल्यांदा इराणमध्ये आलं. आता हा जो आहे हा एक कट्टर माणूस आहे आणि यांनी इराकच्या युद्धामध्ये अमेरिकेने जेव्हा इराकवर हल्ला केला होता 2003-2004मध्ये, त्यावेळेला हा इराककडनं लढलेला होता अमेरिकेच्या विरोधामध्ये. त्यामुळे त्याला युद्धाची चांगल्यापैकी जाण आहे आणि त्यांनी स्वतःही नॅशनल गार्डमध्ये नोकरी केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इराणियन नॅशनल गार्ड जे आहे ते अली खोमेनींनी सुरुवातीला म्हणजे 1978मध्ये स्थापन केलेलं होतं. तर ती एक टोटली वेगळी एंटायटी आहे. त्यांच्याकडे स्वतःचं एअरफोर्स आहे, स्वतःची नेव्ही आहे, स्वतःची आर्मी आहे. आणि इराणची आर्मी आहे ती वेगळी आहे. इराणची आर्मी ही आपल्या सीमा आणि आतलं सुरक्षा याच्याकरता जबाबदार आहे आणि नॅशनल गार्ड जे आहे ते त्यांचं बाहेरच्या ॲक्शन्सकरता जबाबदार आहे. तर ही जी बाहेरची सध्याची ॲक्शन्स आहेत चालू, त्या सगळ्या नॅशनल गार्डच्या थ्रू केल्या जातात. आणि त्याच्यामुळे नॅशनल गार्डनी आणि इराणियन आर्मीने मजलिसवर दबाव आणला असेल की खमेनीच्या मुलाला तुम्ही सर्वेसर्वा निवडा आणि त्यानुसार त्याची निवड झालेली आहे. ट्रम्पनी जरी सांगितलं असेल परवा की खमेनीची निवड झाल्यामुळे इराण 10-15 दिवसामध्ये वाटाघाटीच्या टेबलावर येईल, तर मला तरी असं वाटत नाही. कारण खमेनी हा एक अत्यंत कट्टर माणूस आहे आणि त्याला नॅशनल गार्डचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे तो इतक्या लवकर युद्ध थांबवणार नाही. सर, त्याचे परिणाम जे आहेत ते संपूर्ण जगभरात दिसायला लागलेले आहेत. अगदी बरोबर आहे. पूर्ण जगामध्ये पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, स्टॉक मार्केट कोसळलेलं आहे आणि मध्य पूर्वेमध्ये आणि युरोपमध्ये सध्याच पेट्रोलची आणि खाद्यपदार्थांची चणचण भासायला सुरुवात झालेली आहे. जी ड्रायफ्रूट्स मध्य पूर्वेमध्ये आहे आणि ती बाहेरच्या मुसलमानांकरता निर्यात होतात ती थांबलेली आहे. आपल्या इथनं जी फळं तिथे जातात, द्राक्ष, संत्री आणि ॲपल्स, सफरचंद यांचीसुद्धा तिथे आयात थांबलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या रमजानमध्ये लोकांना त्याचा फटका जाणवतो आहे. आणि दुसरं म्हणजे पेट्रोलच्या किमती वाढलेल्या असल्यामुळे आणि बाकीच्या लोकांना कुठल्याही प्रकारे पेट्रोल मिळणार नसल्यामुळे त्या लोकांची किल्लत जी आहे ती येत्या 10 दिवसातच वाढेल, आपली वाढणार नाही. सर, दुसरं महत्त्वाचं, काल इराणकडनं व्हिडिओ जारी करण्यात आले मोठ्या मिसाईलचे. काय सांगायचं असेल इराणला याच्यावरून? बरोबर आहे. मिसाईलचे जे व्हिडिओ आहेत, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ही युद्धाची नुसती सुरुवात आहे. आजचा 5वा दिवस आहे युद्धाचा. इराणने आपले मोठे मिसाईल्स अजून बाहेर काढलेले नाही आहेत. त्याच्यापाशी जवळपास 3,500 ते 4,000च्या वर मिसाईल्स आहेत आणि माझ्या अंदाजाप्रमाणे आतापर्यंत फक्त 500 किंवा 600 मिसाईल्स त्यांनी लागलेले आहेत. त्याच्यापाशी जवळपास 30,000च्या वर ड्रोन्स आहेत. त्याच्यापैकी जवळपास 500 ते 600 ड्रोन्स त्यांनी मारलेले असणार आहेत. त्याच्यामुळे त्याच्याकडे भरपूर साठा आहे. उलट पक्षी अमेरिका आणि इस्रायलकडे अँटी मिसाईल सिस्टीम जी आहे त्या मिसाईलचे किल्लत भासायला सुरुवात झालेली आहे. कारण मिसाईल जी आहे पॅट्रियॉटसारखं, ते एका दिवसात तयार होत नाही. ते एक महिन्यामध्ये साधारण 3 ते 4 मिसाईल्स आणि वर्षामध्ये साधारण 50 ते 100 मिसाईल्स अशी तयार होतात. याच्यापैकी बरीचशी मिसाईल मागच्या वर्षीच्या जूनच्या अटॅकमध्ये संपलेली आहेत. बरीचशी मिसाईल्स त्यांनी युक्रेनला दिलेली आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यापाशी किती मिसाईल्स आहेत आणि कुठपर्यंत ते तगाव धरतील हा एक फार मोठा प्रश्न आहे. इराणनी जे काल मोठे मिसाईलचे फोटो दाखवले ते यांच्यावर मनोवैज्ञानिक दबाव टाकण्याकरता दाखवलेले आहेत की आतापर्यंत इराणनी जे आहे ते 1,000-1,500 किलोमीटरच्या रेंजमधले मिसाईल वापरले आहेत. आता हे मिसाईल जे आहे ते साधारण 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतात आणि मोठं पेलोड घेऊ शकतात.
आताचे मिसाईल जे होते आत्तापर्यंतचे ते साधारण 500 पाऊंडाचे वॉरहेड न्यायचे. आता यांच्याकडे जवळपास 2 टनाचा वॉरहेड असणारे मिसाईल आता त्यांच्याकडे बाकी आहेत. त्यामुळे पुढची जी अमेरिकेची आणि आखाती देशांची हानी होईल ती भयंकर मोठी असेल. आणि मुख्य म्हणजे अमेरिकेला स्वतःच्या जहाजांची काळजी आहे, कारण रशियाने जे अमेरिकेला अँटी शिपिंग मिसाईल दिला आहे आणि किंवा जे खोमेनींनी सांगितलं होतं की आमच्याकडे शिपिंगच्या विरुद्ध एक गुप्त शस्त्र आहे, ते जर यांनी वापरलं आणि त्याचा फटका जर अब्राहम लिंकन किंवा जिराल्ड फोर्ड या 2 विमान वाहू जहाजांपैकी एकाला बसला तर अमेरिकेचं भयंकर नुकसान होईल. कारण प्रत्येक जहाजबाजू विमानावर जवळपास 300-350 फायटर विमानं, 150च्या वर हेलिकॉप्टर्स आणि 6,000 ते 7,000 नौसैनिक तैनात असतात. दुसरीकडे ती अण्वस्त्र चलित जहाजं असल्यामुळे जिथे फुटतील किंवा जिथे त्याचे तुकडे होतील तिथे रेडिएशनचा प्रभाव पडेल. जर अब्राहम लिंकन अरब समुद्रात फुटलं तर आखाती देशांना, म्हणजे याचे जे मित्र आहेत, कुवेत झाला, अबुधाबी झालं, यांना त्याचा फटका बसेल. आणि जर जिराल्ड फोर्ड तुटलं तर तुर्किस्तान आणि मोरोक्कोसारख्या शहरांना याचा फटका बसेल. सर, याचा शेवट कधी? युद्धाचा शेवटचा प्रश्न, युद्धाचा शेवट कधी आणि कधीपर्यंत चालणार? युद्धाचा शेवट जोपर्यंत रशियाची मिसाईल संपत नाही तोपर्यंत युद्धाचा, इराणचे जोपर्यंत इराणचे मिसाईल संपत नाही तोपर्यंत युद्धाचा अंत होणार नाही. किंवा जर अमेरिकेचे अँटी मिसाईल सिस्टीम जर कमी झाली, त्यांच्याकडे मिसाईल उरले नाहीत, तर मग त्यांना हे युद्ध थांबेल. कारण अमेरिकेला सुद्धा चिंता आहे युरोपच्या संरक्षणाची. कारण इथे जर सगळी मिसाईल त्यांनी संपवली आणि दुसरीकडे रशिया जर युक्रेनमध्ये घुसून युरोपमध्ये आला तर त्यांच्या मिसाईल सिस्टीमला तोंड देण्याकरता यांच्याकडे काहीच राहणार नाही. कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.